बातमी नागपूरमधून येते। नागपूरमध्ये रात्री 1च्या सुमारास बजाजनगर परिसरातल्या फर्निचर शोरूमला मोठी आग लागली आणि यामध्ये हे शोरूम जळून खाक झालंय। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, सध्याची काय परिस्थिती आहे? दीपक, रात्री 1 वाजताच्या सुमारास ही मोठी आग लागली। हा खूप मोठा फर्निचरचा शोरूम आहे आणि या ठिकाणी आग लागल्यानंतर लाकडी सामान त्या ठिकाणी असल्यामुळे त्वरित ती आग जी आहे ती खूप मोठी झाली आणि मोठ्या प्रमाणावर भडकली। अवतीभोवतीच्या काही दुकानांनाही त्याची क्षती पोहोचलेली आहे। अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी जवळपास 2 तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, कोणीही कर्मचारी जखमी झालेला नाहीये, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। घटनेनंतर अग्निशमन दलांनी संपूर्ण आजूबाजूचे जे परिसर आहे तो रिकामा करवलेला होता आणि त्या ठिकाणी पण पाण्याचा मारा करून आग पसरणार नाही याची खात्री घेतलेली होती। दीपक, रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।